1902 ला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळेस जगात पहिल्यांदा आरक्षण दिलं, त्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये 50% आत समावेश होता. 2 नंबर 1923 ला ब्रिटिशांनी एक सर्वेक्षण केलं होतं, आयोग नेमला होता. त्यावेळेस एज्युकेशन डिपार्टमेंटने एक GR काढला होता, त्यातही मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होता. 1931 ला जातीनिहाय जनगणना झाली, त्यातही मराठा शब्द 156 नंबरवर इंटरमिडिएट क्लासेस म्हणून त्यात समाविष्ट होता. माळी यांची जी जात आहे ती 154 वर होती. त्यांनी तपासून बघावं. मी आता तुम्हाला रेफरन्स ही त्याही गोष्टीचा अभ्यास करायला लागलोय. कुणबी हा शब्द सुरुवातीपासूनच आहे. माझं असं म्हणणं आहे की 1902 पासून 1947 पर्यंत मराठा समाज हा इंटरमिडिएट क्लासेसमध्ये होता, ओबीसी आरक्षणाच्या यादीमध्ये होता. तीच यादी काकासाहेब कालेलकर कमिशनच्या वेळेस ग्राह्य धरलेली आहे, जुनी ब्रिटिशांची, आणि त्यानंतर ते मंडल कमिशन मध्ये झालेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की देश स्वतंत्र झाल्यावर मराठा जातीसाठी अशी कोणती योजना राबवली गेली आणि मराठा समाज अचानक प्रगत व्हायला चालू झालेला आहे. आणि ह्यांची माळी समाजाची जी जात आहे आता ह्या ह्यांची ससाने साहेबांची, त्यांचीही कालेलकर कमिशनच्या वेळेस नव्हती. 1968 ला एक GR काढून माळी समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केलेला आहे. ते कोणत्या प्रकारे झालं एकदा कळालं पाहिजे. 23 मार्च 1994 जेव्हा GR निघाला गेला, 22 मार्च 1994 पर्यंत केवळ आणि केवळ 14% आरक्षण ओबीसीना होतं, व्हीजा आणि ओबीसी एनटी आणि ओबीसीला मिळून. ते कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाला हा माझा पूर्वीपासूनचा दावा आहे. त्यामध्ये इंदिरा साने जजमेंटचे नियम हे केलेले आहेत, डावलले गेलेले आहेत. बरं, त्यानंतर दोनदा आमच्या मराठ्यांना ओबीसी ठरवलं गेलेलं आहे, सोशल एज्युकेशन बॅकवर्ड क्लासेस, पण आज हे आम्ही का नाही. दुसरी गोष्ट, जे आज कुणब्यांनी जो काय आंदोलन केलेलं होतं आझाद मैदानवरती, ते कोकणातल्या कुणबी समाज बांधवांचं आंदोलन होतं. कोकणातला कुणबी समाज बांधव आणि कोकणातला मराठा या दोन कास्ट वेगवेगळ्या आहेत असं त्यांचं म्हणणं असतं, नेहमी असतं. ते आज नाही, पूर्वीपासून आहे. पण आज उत्तर महाराष्ट्र धरा, घाटावरचे धरा, पश्चिम महाराष्ट्र धरा, विदर्भातले धरा, आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे आजचा जे काही आपला नवीन नाव असं अहिल्यानगर जिल्हा, तो जिल्हा धरा, विदर्भ धरा, पश्चिम विदर्भ धरा, ह्या सगळ्या कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटीबेटी व्यवहार होतो. ह्या दोन्ही एकत्र धरल्या जातात. आणि तुम्हाला सांगतो, माझे सुद्धा मी वाडवडिलांचा आम्ही तपासायला गेलो, त्यावेळेस आम्हाला आमच्या सुद्धा नोंदी सापडलेल्या आहेत. आम्हाला आजपर्यंत माहित नव्हतं. आम्हाला आमच्या हक्कापासून लांब ठेवलं गेलं होतं. मला